राष्ट्रवादीचे झेंडे लागलेले नव्हते, मात्र आता ना अरे बाबा, तिथं सगळीकडे लागलेले होते, एंट्रीला लागले नव्हते. माझं म्हणजे काय मत असतं स्पष्ट मी मांडत असतो. त्याच्यात मनातच ठेवलं तर कळणार कसं ह्याच्या मनात काय. आता समाधानी आहे आणि तुमची तब्येत बघून पण समाधानी. काल काकींचं एक ऑपरेशन झालं होतं, त्यांच्या हाताला थोडीशी दुखापत झालेली आहे. त्याच्यामुळं मला दुपारीच जायचं होतं. ऑपरेशन झाल्या परंतु मला थोडासा विलंब लागला, कारण बाकीचे हे खातेवाटप डिक्लेअर झालं. मी मंत्रालयामध्ये होतो, मी विधान भवनात होतो, मला विधानसभा अध्यक्षांशी पण बोलायचं होतं, कारण अधिवेशन सोमवारपासून आहे. थोडंसं त्या सगळ्याचे बरोबर चर्चा केली की सोपं जातं. आणि मग नंतर मी फोन केला तर त्यावेळेस मला सुप्रियानी सांगितलं की दादा मी आता सिल्वर ओकला निघालेलो आहे, तर तू सिल्वर ओकलाच तुझं काम झाल्यावर ये. आणि मला काकींना भेटायचंच होतं. राजकारणाच्या ठिकाणी शेवटी आपली वर्षानुवर्ष भारतीय संस्कृती आहे, परंपरा आहे. आपण परिवाराला महत्त्व त्या ठिकाणी देत असतो. त्याच्यामुळं साहजिकच ही आमची पवार कुटुंबियांची परंपरा आम्हाला आजी आजोबांनी शिकवलेली आहे. त्याच्यानंतरच्या काळामध्ये देखील आई वडील काका काकी ह्या सगळ्यांनी शिकवलेली आहे. आणि म्हणून मी त्या प्रकारे काकींना भेटायला गेलो होतो. अर्धा तास मी तिथं होतो आणि त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. खुशाली त्या ठिकाणी विचारली. त्यांना अजून 21 दिवस त्याच्याबद्दलचं काळजी घ्यावी लागणार आहे. आणि माझ्या अंतर्मनाने सांगितलं आपण तिथं गेलं पाहिजे. मी गेलो. पवारसाहेब तिथे होते का? आणि पवारसाहेब तिथं होते, सुप्रिया तिथं होतो, काकी तिथं होते. काय आपला आजचं काही अडचण. जर पवारसाहेबांचं ते घर असेल तर पवारसाहेब तर राहणार, कारण मी रात्री 8:30ला गेलो नव्हतो. काकी पण तिथं होत्या. काकी तर ऍडमिट म्हणजे घरीच होत्या आणि सुप्रियाही होती. आपण प्रकृतीची चौकशी केली असेल, पण मधल्या काळात जे काही गडबडी घडल्या त्याच्या संदर्भामध्ये अत्यंत जोरदार तुमचं स्वागत झालं करत होते. नेमक्या काय भावना आहेत तुमच्या आज? का आमचं काम आहे, आम्ही जनतेमध्ये काम करणारे कार्यकर्ते आहोत. आम्ही जो सगळ्यांनी मिळून निर्णय घेतलेला आहे तो राज्याच्या सर्वांगीण विकासाच्या करता घेतलेला आहे. आता आज 15 जुलै आहे. आम्हाला तर इतकी काळजी पडलेली आहे. राज्यामध्ये 15 जुलैपर्यंत धरणांचे साठे कसे असतात ते पत्रकार मित्रांनो तुम्हाला पण माहिती आहे. परंतु जून महिन्यामध्ये समाधानकारक पाऊस पडला नाही. आज 15 जुलै आले तरी समाधानकारक पाऊस नाही. हवामान खात्याच्या वरिष्ठांशी आम्ही चर्चा करतोय. त्यांनी सांगितलं की उद्याचे 5-6 दिवस चांगल्या प्रकारचा पाऊस पडेल. तसं पडलं तर फारच उत्तम. पेरण्या अतिशय नगण्य झालेल्या आहेत. काही ठिकाणी पेरण्या झाल्या, तिथं दुबार पेरणीचं संकट त्या बाबतीमध्ये आलेलं आहे. त्याच्यामुळं काल काही खाते वाटप झालेलं असल्यामुळं आता ज्यांच्यावर जी जबाबदारी आहे ती जबाबदारी पार पाडण्याच्या करता त्या विभागाचे मंत्री हे 100% लक्ष देतीलच देतील. परंतु आम्हाला पण म्हणजे एकनाथराव शिंदे असतील, देवेंद्र फडणवीस असतील, मी असतील, ज्यावेळेस आम्ही तिथं प्रमुख पदावर बसलेलो आहे त्यावेळेस आमची पण जबाबदारी तितकीच वाढते. मी पण काल अधिकाऱ्यांची आढावा बैठकी घेतल्या. त्याच्यामध्ये मी अनेक वर्ष प्रशासनामध्ये काम केलेलं असल्यामुळं मला साधारण माहिती आहे. आणि नवीन माणूस प्रत्येक दिवशी शिकायचा प्रयत्नच करत असतो. त्या पद्धतीनं आर्थिकच्या बद्दलचा आढावा, पावसाच्या बद्दलचा आढावा, खताचं बियाण्याचं काय परिस्थिती आहे. कारण मध्ये मीडियात बातम्या येतात काही ठिकाणी पेरण्या केल्यात परंतु उगवलंच नाही, शेतकरी एकदम त्रासून गेलेले आहेत, भडकलेले आहेत. ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आहे आणि त्यामुळं ह्या सगळ्या कामामध्ये आम्हाला लक्ष द्यावं लागते. आता शासन आपल्या दारी ह्या कल्याणकारी योजना आहेत, ह्या सर्वसामान्य माणसांच्यापर्यंत पोहोचवण्याच्या करता या महायुतीचा हा कार्यक्रम आहे. आणि तो कार्यक्रम आता मी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ झाल्यापासून एक गडचिरोलीचा आम्ही केला, दुसरा धुळ्याचा केला आणि आज आपला नाशिकचा आहे. त्याच्यामुळे मुख्यमंत्री अजून निघतील आता थोड्या वेळात. परंतु मला कार्यकर्त्यांना भेटायचं होतं, तुम्हाला भेटायचं होतं आणि सहकाऱ्यांना भेटायचं होतं. म्हणून मी सकाळी लवकर निघालो वंदे भारतनी आणि इथं आलो, जेणेकरून मला 3-1 तास तरी अजून CM साहेबांना यायला 1.5 तास अवकाश सहज आहे. कारण वर्षावरून एअरपोर्टवरून इथून पुन्हा एअरपोर्टवरून कार्यक्रमाला. तर तेव्हापर्यंत कार्यकर्त्यांना भेटता येतं, काही निवेदनं स्वीकारता येतात. लोकप्रतिनिधी आजी माजी आमदार किंवा महत्त्वाचे पदाधिकारी असतात, त्यांच्या काही महत्त्वाच्या बाबी असतात, विशेषतः सार्वजनिक बाबी असतात, त्या समजून घेता येतात. मी आता विभागीय आयुक्ताला सांगितलं आहे
की पाचही जिल्ह्याची तर माहिती द्याच, परंतु त्याचबरोबर नाशिक जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये काय काय परिस्थिती आहे ती पण माहिती त्या बाबतीमध्ये द्या. मग असं जर असेल तर त्याच्याबद्दलची काळजी उद्याच्याला आपल्याला आत्तापासूनच घ्यावी लागेल. धरणांच्या मध्ये काटकसरीनं पाणी वापर करण्याच्या करता लोकांना आव्हान करावं लागेल. असे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आहेत. पण एक गोष्ट लक्षात घ्या, त्या ग्लोबल वॉर्मिंगच्यामुळं आपलं पाऊस पडण्याची सुरुवात 1 महिना उशिरा झाली, थंडी पडण्याची सुरुवात 1 महिना उशिरा झाली आणि उन्हाळा पण बघा जवळपास जूनपर्यंत चालू असतो. असं थोडंसं हे सगळं चक्र बदलल्यासारखं झालेलं आहे. आपण अपेक्षा करूया आपल्या इथं साधारण 15 जुलै ते 15 ऑगस्ट ह्याच काळात धोधो पाऊस पडतो. आणि नॉर्थ भारतामध्ये एवढा पाऊस पडला की तिथं आपल्या राजघाटला पाणी लागलेलं आहे. म्हणजे महात्मा गांधींचे जिथं आपण एक समाधी आहे तिथंपर्यंत पाणी आहे, ते पाण्यामध्ये गेलेली आहे. एवढा पाऊस तर यमुनेला पाणी आलेलं आपण कधी बघितलं नव्हतं, पण ते आलंय. म्हणजे पडतोय तिथं अतोनात पाऊस पडतोय. हिमाचल प्रदेशमध्ये प्रचंड नुकसान झालं. आपल्या राजस्थानमध्ये कधी नव्हे तो पाऊस एकेका दिवशी काही भागामध्ये 4-4 इंच पडला. शिवाय तीच गोष्ट काही गुजरातच्या भागात झाली, तीच गोष्ट काही बाबतीमध्ये मध्य प्रदेशच्या भागामध्ये झाली. तापीला आपल्याला भरपूर पाणी आहे. हतनूरचं बंधारे गेट आपल्याला वर करावे लागले, म्हणजे तिथं तापीला पाणी आहे. हतनूरचे गेट वर केले, परंतु इकडची आपली तर नाशिक जिल्ह्यातली सगळीच धरणं आपली कमी आहेत, पुणे जिल्ह्यातली धरणं कमी आहेत, कोयना आपलं महत्त्वाचं कमी आहे, उजनी आपलं मायनस आहे, गोसीखुर्द त्या मानाने कमी आहे. कारण परवा वैनगंगाला आम्ही गेलेलो होतो गडचिरोलीला जाताना, तिथनं वरनं त्यावेळेस चॉपरमधनं आम्ही पाहणी केली. तर ही साधारण परिस्थिती आहे. आणि त्याच्यामुळं आम्ही सर्वांनी सरकार चालवत असताना पहिल्यांदा ह्या कामाला अग्रक्रम दिला पाहिजे. काही काही जण वेगवेगळ्या प्रकारचे वक्तव्य करतात, आरोप प्रत्यारोप चाललेले आहेत, परंतु मला त्या गोष्टीला जास्त महत्त्व न देता शेतकऱ्यांच्या आणि सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नाच्या करता आम्ही सगळ्यांनी अधिकचं लक्ष द्यायचं ठरवलेलं आहे. आणि त्या प्रकारे आता उद्याच्या सोमवारपासून अधिवेशन सुरू आहे. उद्या चहापानाचा कार्यक्रम आहे, विरोधी पक्षांना सगळ्यांना बोलवलेलं आहे. अशा आणि तिथंही साधक बाधक चर्चा होईल. तिथंही वेगवेगळे लोक आपापले मुद्दे मांडतील, अडचणी मांडतील. महाराष्ट्रातनं प्रतिनिधित्व करणारे लोकप्रतिनिधी त्यांच्या समस्या सांगतील आणि त्या समस्या सोडवणं हे तर सरकारचं काम असतं. आता अशा प्रकारचे नैसर्गिक संकट आलं तर केंद्रामध्ये जाऊन आता 18 तारखेला NDAची बैठक आहे, त्याला मी आणि प्रफुल्ल पटेल साहेब जाणार आहोत. परंतु त्यावेळेस मी पंतप्रधानांना पण भेटण्याचा प्रयत्न करणार आहे. कारण मध्ये मी गेलो होतो तेव्हा अमित शहांना भेटलेलो होतो, त्यावेळेस मी त्यांनाही विनंती केली. ते म्हणले 18 तारखेला आपल्याला ते घडून आणता येईल. आणि मग जर त्यांची भेट झाली तर त्यांच्याही कानावर घालू की बाबा साधारण अशी परिस्थिती आहे. आणि माझ्या माहितीप्रमाणे एक ती कमिटी असती, पूर्वी पवारसाहेब त्या कमिटीचे अध्यक्ष होते डॉक्टर मनमोहन सिंगांच्या काळामध्ये. अशा प्रकारचे नैसर्गिक काही संकट आली तर ती कमिटी त्याच्याबद्दलचा निर्णय घेते. अतिवृष्टी झाली, दुष्काळ पडला, अवकाळी पाऊस पडला, गारपीट झाली, जे काही नुकसान निसर्गामुळं होईल ह्याकरता, तर तिथं मला वाटतं अमित शहा बहुतेक त्याचे अध्यक्ष आहे, मला नक्की माहीत नाही पण माझा अंदाज आहे. तरी मी तिथं गेल्यावर बघीन ज्यांच्याकडं कुणाकडं असेल त्यांना मी भेटू. आता नितीन गडकरी साहेबांनी 12 तारखेला कार्यक्रम घेतला आहे. आपला नाशिक आणि मुंबई रस्ता खूप खराब झालेला आहे. आपला येवला आणि तो रस्ता आहे तो खराब झालेला आहे असं मला आत्ता अधिकाऱ्यांनी सांगितलं. आणि त्याच्यामुळं त्याही रस्त्याला भुजबळ साहेबांचंही म्हणणं आहे, बाकीच्या सगळ्या आमच्या दिलीपराव, माणिकराव, सरोज, नितीन, हिरामण ह्या सगळ्यांचंच म्हणणं तशा पद्धतीनं आहे. आणि नरहरी झिरवाळ अशा पद्धतीनं आमचा पुढे जाण्याचा प्रयत्न आहे. एका माझी तुम्हाला विनंती की एकाने विचारा, मी सगळ्यांची उत्तर. ज्या पद्धतीचं स्वागत झालं तुमचं दादा, काल भुजबळांचं देखील तसंच स्वागत जोरदार झालं, धनंजयचं पण तिकडे तसंच स्वागत झालं, मुंडेंचं. आज आमदार सगळे तुमच्याबरोबर आहेत, ताकद वाढल्याचं वाटतंय आणि एकूण उत्साह वाढतोय. हे का ताकदीचा प्रश्न नाही, आम्ही एक परिवार म्हणून सगळेजण काम करतोय. आणि हे काम करत असताना आत्ता केंद्रामध्ये सगळ्यांनीच मान्य करावं लागेल नरेंद्र मोदी साहेबांचं करिश्मा असणारं नेतृत्व, त्यांच्याशिवाय दुसरं नेतृत्व आज आपल्याला कुठंही आपल्या देशात पाहायला मिळत नाही. गेले 9 वर्ष त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक वेगवेगळे निर्णय त्या ठिकाणी झालेले आपण सगळ्यांनी पाहिलेले आहेत. आज वंदे भारतच्या निमित्तानं मी येत होतो तेव्हाही खूप मोठ्या प्रमाणावर क्राऊड
त्याच्यामध्ये शिर्डीच्या दर्शनाच्या करता साईबाबाच्या चाललेला होता. मला त्यांना कळलं, मी गाडीत आहे म्हणल्यानंतर अनेक लोक मला भेटले. कोण दुबईतनं पहाटे उतरलं, अंघोळ वगैरे करून त्या ट्रेनला बसलेत, जाणार आहेत, दर्शन घेणार आहेत आणि संध्याकाळच्या ट्रेननी परत जाणार आहेत. अशा प्रकारे अनेक घटकातले अनेक व्यावसायिक असतील, नोकरदार असतील, पुण्याचा वाढदिवस आहे उद्या, तर त्या वाढदिवसाच्या निमित्तानं असे सगळे, तर तेही म्हणले की वंदे भारत ही जी काही ट्रेन आहे अक्षरशः त्याच्यामध्ये फिलिंग खूप चांगलं आहे, चांगली सर्व्हिस आहे. थोडंसं इकॉनॉमी क्लास विमानामध्ये जशी व्यवस्था असते त्याच्यापेक्षा चांगली व्यवस्था आहे. अशा सुविधा आपण लोकांना दिल्या पाहिजे. लोकांना बाकीच्या ज्या काही मूलभूत गरजा असतील त्या गरजा पुरवण्याचं काम केंद्र सरकारने, राज्य सरकारने करायचं असतं आणि ते आम्ही सगळेजण मिळून करू. आमदारांमध्ये गोंधळ आहे. मी ती बातमी वाचली, त्याबद्दल माझे काही दादाजी भुसेंशी बोलणं झालेलं नाही. मी आज ते स्टेजवर असतील तिथं विचारायच्या ऐवजी मी मुंबईमध्ये असताना त्यांना त्या ठिकाणी विचारेन. अशा प्रकारचे अनेक DPDC आम्ही केलेले आहेत. मी तर अनेक वर्ष नियोजन खात्याचं मंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारलेली आहे. पुण्यासारख्या 21 आमदार असणारा जिल्हा, ह्याच्यामध्ये मी अनेक वर्ष पालकमंत्री म्हणून काम केलेलं आहे. त्याच्यामुळं लोकप्रतिनिधींच्या काही तक्रारी असल्या तर पालकमंत्र्यांनी तिथं लक्षामध्ये घेऊन अधिकाऱ्यांना सूचना करून त्या सोडवायच्या असतात. नक्की काय झालं ते माहिती घेतली जाईल, मार्ग काढला. मी तर आपल्याला सांगितलं ना, त्या संदर्भामध्ये मला एकनाथराव शिंदे, देवेंद्र फडणवीस म्हणले, एकदा हे मंत्रिमंडळ अस्तित्वात आलं, खातेवाटप झालं की आपण सगळ्यांची बैठक घेऊ. आमची मंत्र्यांची पण सर्व 29 मंत्री आज आम्ही आहोत, मुख्यमंत्र्यांच्या सहित सगळे धरून, तर त्यांची बैठक होणार आहे. त्याच्यामध्ये ह्याबद्दलची मंत्र्यांचं काय म्हणणं आहे, काय अडचणी त्यांना किंवा नेत्यांच्या त्यांच्याकडनं काय अपेक्षा आहेत, अशी साधक बाधक चर्चा होईल. कारण काही शिवसेनेचे आहेत, काही भारतीय जनता पक्षाचे आहेत आणि काही राष्ट्रवादीचे आहेत. त्याच्यामुळं सगळ्यांनी एकत्रपणे, पण आम्ही काही एकमेकाला फार असं काही म्हणजे आपली जी काही महाराष्ट्रीयन संस्कृती, यशवंतराव चव्हाण साहेबांनी जो सुसंस्कृत महाराष्ट्र घडवलेला आहे, एक आपल्याला दिशा दिलेली आहे, त्याच पद्धतीनं त्यांच्याही काळामध्ये विरोधक असायचे पण अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये चर्चा व्हायची आणि मार्ग निघायचा. तशा पद्धतीनं आम्ही पण एकत्र बसू आणि आज विरोधक जे आहेत त्यांनाही त्यांच्या कामाच्या संदर्भात उद्या जर त्यांनी चहापानावर बहिष्कार नाही टाकला तर त्यांचाही व्यवस्थितपणे आम्ही चर्चा करू. शेवटी चर्चा करून प्रश्न सुटतात असं आमचं सगळ्या लोकप्रतिनिधींचं, लोकशाहीवर विश्वास ठेवणाऱ्या आमच्या सगळ्यांचं मत आहे. दादा, अर्थ खातं तुम्हाला मिळू नये यासाठी शिवसेना शिंदे गट हा जरा आघाडी होता, काहीची मी आपल्याला सांगू का, ह्या सगळ्या बातम्या ह्या मीडियामध्ये होत्या, ह्या काही बातम्या तर टेबल न्यूज होत्या. आता एकदा सगळ्यांनी काम करायचं म्हटलं तर मलाही कळतंय ना की उद्याच्याला ह्या महायुतीला पाठिंबा देणाऱ्या आमदारांच्या मध्ये कुणाच्याच बद्दल कटुता राहणार नाही, एकमेकाच्या बद्दल समज गैरसमज राहणार नाही. शेवटी आम्ही काम कशाकरता करतो तर जनतेच्या भल्याकरता, कल्याणाकरता, विकासाच्या करता करतो आणि याच्यात भेदभाव करण्याचं काय कारण आहे. मी ज्यावेळेस सगळ्यांची आम्ही मुख्यमंत्री बैठक बोलवतील, उपमुख्यमंत्री मी, आम्ही सगळे सहकारी त्याच्यात हजर राहू, त्यावेळेस पण मी त्यांना विश्वास त्या ठिकाणी दिला ना. पाठीमागच्या काळामध्ये जर काही कुठं घडलं असेल तर मी तर नेहमीच सांगतो की जो काम करतो तोच चुकतो, जो कामच करत नाही तो बिनचूक असतो, कामच करत नाही. तर त्याच्यामुळं काही जर तक्रार असेल, त्या तक्रारीमध्ये तथ्य असेल तर मी कुठल्याही प्रकारचं आडेवेडे न घेता त्या संदर्भामध्ये लक्ष घालीन आणि परत तशा प्रकारची तक्रार राहणार नाही याबद्दलची खबरदारी. दादा, मध्यंतरी आपणच आरोप केला होता की राज्याची आर्थिक शिस्त बिघडते आहे, आपल्याकडे आता अर्थ खातं आहे, ही शिस्त पुन्हा लागेल असं त्या संदर्भात त्यावेळेस माझे विचार, मी विरोधी पक्ष नेता होतो म्हणून होते, आता मी सत्ताधारी पक्षामध्ये गेलोय, आता अर्थ मंत्रालयाची जबाबदारी माझ्याकडे आहे. आम्ही ज्यावेळेस विरोधी पक्षात असतो त्यावेळेस अर्थ विभागात नक्की काय चाललेलं आहे ह्याची माहिती 100% आम्हाला मिळू शकत नाही, कारण ती काही गुप्त माहिती असते, गोपनीय माहिती असते. त्याच्यामुळे काल मी आढावा घेतलाय, त्याबद्दल मी आता पुरवणी मागण्या ज्यावेळेस सादर करीन त्यावेळेस त्याला रिप्लाय मला तर द्यावा लागेल. त्या रिप्लाय देताना
मी त्याबद्दलचं माझं मत लोकांच्या समोर मांडली. शासन आपल्या गाडीवरती टीका केली जात होती तुमच्याकडनं, आता शासन आपल्या मी गाडीवर स्तुती करायची वेळ आली. ऐका नाही ना, अडचण होती. शासन आपल्या दारी ह्याच्यावर अजित पवारांनी कधी टीका केली ते मला सांगा. माझी मतं पत्रकार मित्रांनो अतिशय स्पष्ट असतात. एखादं काम आमच्या समोरच्यांनी चांगलं केलं तर मी त्याच्याबद्दल टीका सहसा करत नाही. हे माझा स्वभाव आहे. स्वभावाला म्हणजे मला ते पटतं ते मी मांडतो. दादा, नाशिक पुणे रेल्वे मार्ग तुमचा महत्वाकांक्षी प्रकल्प होता तुमच्या महाविकास आघाडीच्या काळात. आता तो रखडलेला आहे, अजूनपर्यंत पूर्ण झालेला नाही. मी तुम्हाला खोटं नाही सांगत. मी काल चार्ज घेतलेला डिपार्टमेंटचा. काल संध्याकाळी जयस्वाल म्हणून ह्याचा अधिकारी आहे महारेलचा, त्यांना बोलून घेतलं होतं. सगळं त्यांच्याकडनं समजून घेतलं. हे काम रेल्वे मंत्रालय दिल्लीमध्ये थांबलेलं आहे. रेल्वे मंत्री स्वतःचे काही मतं आहेत. त्याकरता मला मुख्यमंत्री तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्रजी हे आणि रेल्वे मंत्री यांच्याशी चर्चा करावी लागणार आहे. कारण रेल्वे मंत्र्यांचं म्हणणं असं आहे की तो प्रोजेक्ट आम्हाला द्या. आपण महारेलमार्फत एक आपण वेगळी कंपनी केलेली होती, कारण तो नाशिक पुणे आणि मध्ये असणारं नगर ह्या सगळ्याला जोडणारा अतिशय महत्त्वाचा रेल्वे लाईन आहे आणि त्याच्यातनं सगळ्यांनाच मदत होणार आहे. मी आता त्याच्या पाठीमागं लागणार आहे. एकदा कुठंतरी आम्हाला निर्णय घ्यावा लागेल किंवा तो कुणी करायचा आणि काय असेल ते एकदा विषय संपून कामाला सुरुवात करावी लागेल. जमीन ॲक्वायर करायला सुरुवात करावी लागेल. आणि मी कालच ह्याची मीटिंग घेतली आपल्या माहिती करता. दादा, प्रतिभाताईंची तब्येत ठीक नव्हती. काल आपण सिंधूवर काल काकींचं एक ऑपरेशन झालं होतं. त्यांच्या हाताला थोडीशी दुखापत झालेली आहे. त्याच्यामुळं मला दुपारीच जायचं होतं. ऑपरेशन झाल्या परंतु मला थोडासा विलंब लागला, कारण बाकीचे हे खातेवाटप डिक्लेअर झालं. मी मंत्रालयामध्ये होतो, मी विधान भवनात होतो. मला विधानसभा अध्यक्षांशी पण बोलायचं होतं, कारण अधिवेशन सोमवारपासून आहे. थोडंसं त्या सगळ्याचे बरोबर चर्चा केली की सोपं जातं. आणि मग नंतर मी फोन केला तर त्यावेळेस मला सुप्रियानी सांगितलं की दादा मी आता सिल्वर ओकला निघालेलो आहे, तर तू सिल्वर ओकलाच तुझं काम झाल्यावर ये. आणि मला काकींना भेटायचंच होतं. राजकारणाच्या ठिकाणी शेवटी आपली वर्षानुवर्ष भारतीय संस्कृती आहे, परंपरा आहे. आपण परिवाराला महत्त्व त्या ठिकाणी देत असतो. त्याच्यामुळं साहजिकच ही आमची पवार कुटुंबियांची परंपरा आम्हाला आजी आजोबांनी शिकवलेली आहे. त्याच्यानंतरच्या काळामध्ये देखील आई वडील काका काकी ह्या सगळ्यांनी शिकवलेली आहे. आणि म्हणून मी त्याप्रकारे काकींना भेटायला गेलो होतो. अर्धा तास मी तिथं होतो आणि त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. खुशाली त्या ठिकाणी विचारली. त्यांना अजून 21 दिवस त्याच्याबद्दलचं काळजी घ्यावी लागणार आहे. आणि माझ्या अंतर्मनाने सांगितलं आपण तिथं गेलं पाहिजे. मी गेलो. पवारसाहेब तिथे होते का? आणि त्यांच्याशी पवारसाहेब तिथं होते, सुप्रिया तिथं होतो, काकी तिथं होतं. काय आपलं आमचं काही अडचण. जर पवारसाहेबांचं ते घर असेल तर पवारसाहेब तर राहणार, कारण मी रात्री 8:30ला गेलो नव्हतो. काकी पण तिथं होत्या. काकी तर ॲडमिट म्हणजे घरीच होत्या आणि सुप्रियाही होती. नाही, आपण प्रकृतीची चौकशी केली असेल, पण मधल्या काळात जे काही घडामोडी घडल्या त्याच्या संदर्भामध्ये चर्चा झाली नाही. पण पवारसाहेबांनी एक मुख्यमंत्री महोदयांना शिक्षणाच्या संदर्भातलं पत्र दिलं. त्याची एक कॉपी मला आली, एक कॉपी देवेंद्रजींना गेलेली आहे. मी कालच ते पत्र आल्या शिक्षण विभागाला सांगितलंय की असं पत्र आलेलं आहे, साहेबांनी पाठवलेलं आहे, ह्याच्याबद्दल शिक्षण विभागाचं काय मत आहे. पत्रकार मित्रांनो, त्याची थोडीशी मी माहिती घेतलेली आहे. अजून माहिती आज मला ते काढतील आणि मला सोमवारी देतील. त्या संदर्भामध्ये 21-22चं ते आहे. 21-22ला आम्ही लोक सरकारमध्ये होतो. उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखालचं सरकार होतं. सरकार कुणाचं होतं त्याला महत्त्व नाही, परंतु आज आपला नंबर 7वा गेलेला आहे, ही गोष्ट खरी आहे. त्या 21-22च्या ह्याच्याप्रमाणे आम्हाला त्याच्यामध्ये काही सुधारणा करावी लागेल. कारण हा पाया आहे मुलामुलींचा. प्राथमिक शिक्षण आणि माध्यमिक शिक्षण ह्याबद्दल उद्याच्याला स्टाफ भरायचा असेल तर कालच आम्ही आमच्या दीपक केसरकरांनी जाहीर केलेले 30,000 शिक्षकांची भरती करणार. एकंदरीत प्रशासन व्यवस्थितपणे लोकाभिमुख होण्याच्या करता प्रयत्न तर चालूच आहे, परंतु जिथं जिथं जागा रिक्त असतील आणि जिथं जिथं भरणं गरजेचं असेल त्या संदर्भामध्ये आम्ही त्या गोष्टीला अग्रक्रम देणार आहे. भले पोलीसची भरती असेल, शिक्षकांची भरती असेल,
मधल्या काळामध्ये तुम्हाला आठवत असेल की एकनाथराव शिंदे साहेबांनी आणि देवेंद्रजींनी 75,000ची भरती करण्याला सांगितलं. त्याचाही आढावा त्या ठिकाणी घेतला जाईल आणि ती राहिलेली भरती लवकरात लवकर करून मेरिटमध्ये करून ते प्रश्न निकाल लागतील. कारण उद्या विदर्भ मराठवाडा हा मागासलेला भाग असेल किंवा उत्तर महाराष्ट्रातला विशेषतः नंदुरबार, धुळे, जळगाव हा भाग असेल, इथं जर राज्याच्या योजना लोकोपयोगी योजना सर्वसामान्य माणसांच्यापर्यंत पोहोचण्याच्या लोककल्याणकारी योजना पोचवायच्या असतील तर अधिकारी पाहिजे. अधिकारी नसतील तर काम होणार नाही. आणि म्हणून त्याही कामामध्ये मी सकाळी लवकर कामाला लागणारा माणूस आहे. मी आता बघा मुंबईत असताना मी 9-9:30लाच मंत्रालयात हजर राहील, या मिटिंगा घेईन आणि ज्याच्यातनं माझ्या स्तरावर निर्णय घ्यायचे असतील तर मी घेईन. जिथं मला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आणि एकनाथरावांना सांगणं गरजेचंच असेल तर मी त्यांच्याही कानावर घालीन. राज्याच्या भल्या करतात ते त्या गोष्टीला पाठिंबाच देतील. आणि जिथं कॅबिनेट पुढे न्यायचं म्हटलं तरी त्या दोघांची मदत लागेल. आम्ही मंत्रिमंडळापुढे जाऊ. दादा धारावीच्या संदर्भातला जी.आर. कालच्या दिवशी काढण्यात आलेला आहे. बरोबर आहे. धारावीच्या संदर्भामध्ये गेले 10 वर्ष नुसती चर्चा चाललेली आहे. चर्चा परंतु निर्णय होत नव्हता. तुम्ही म्हणताय ती गोष्ट खरी आहे. परवा दिवशी रात्री उशिरा त्याबद्दलच्या सह्या झाल्या आणि आज सकाळी त्याबद्दलचा म्हणजे काल सकाळी त्याबद्दलचा निर्णय घेतला गेला. तो पारदर्शकपणे होण्याच्या करता खूप मोठा आज जगातली सगळ्यात मोठी झोपडपट्टी म्हणून धारावीकडे बघितलं जातं. तिथंही माणसांना चांगल्या प्रकारे जीवन जगता येईल, चांगल्या प्रकारे राहता येईल. खूप मोठे उद्योग आहेत तिथं, लहान मोठे, त्यालाही व्यवस्थितपणे आपल्याला सुविधा देता येईल अशा प्रकारचा प्रयत्न आपला आहे आणि त्या पद्धतीचा निर्णय सरकारने घेतलेला आहे. नमस्कार, या या या. हो, निघा वर्षा सोडलं का? निघालं का ते? नाही, मगाशी निघाली नव्हती. मी पण येतो. मला उशीर झाला तर मी डायरेक्ट घ्यायला येतो कार्यक्रमाचे. नमस्कार. लीडरची नियुक्ती झालेली नाही अजून. अहो, ऑपोजिशनची लीडरची नियुक्ती ऑपोजिशन लीडरने राजीनामा दिला कधी? त्याच्यानंतर राहुल नार्वेकर जे स्पीकर बघतील ना, कुणाचं काय, कुणी मागणी केली, कुणी नाही केली, कुणाची संख्या आहे, पत्र तरी आलं पाहिजे. आणि ती निवड करतात ते अधिवेशनाच्या काळात करतात. अजून अधिवेशन सुरू नाहीये. अधिवेशन उद्या 17ला सुरू होणार आहे. 3 आठवडे चालणार आहे. आपला निरोप मी स्पीकरला देतो की पत्रकारांना खूप काळजी आहे कधी विरोधी पक्ष नेता काँग्रेसने पण दावा केला होता. मला त्याच्याबद्दल हा संपूर्ण अधिकार स्पीकरचा आहे. मी या मताचा आहे, जो अधिकार ज्याचा असेल तो निर्णय त्यांनी घ्यावा. दादा पवार साहेबांनी राज्याची दौऱ्याची सुरुवात एवढ्यात सभा घेऊन केली. आपण म्हटलं होता की प्रत्येक सभेला प्रतिसभा घेऊन उत्तर दिलं जाईल. काय नियोजन? त्याच्यामधनं म्हणजे आम्ही त्यावेळेस सांगितलेलं होतं की 7 दिवसांनी म्हणजे 7-8 दिवसांनी आम्ही त्या ठिकाणी सभा घेऊ. आता ती सभा झालेली आहे. त्याच्यानंतर हे खाते वाटप आणि बाकीची जबाबदारी अधिवेशन आम्ही घेऊ ना. तुम्ही काळजी करू नका. त्याच्या संदर्भामध्ये योग्य ते निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी निश्चितपणे घेईल. भुजबळ साहेबांनी पण मागणी केलेली. प्रफुल्लभाई असतील, मी असेल, तटकरे असतील, बाकीचे सगळे, दिलीप वळसे पाटील, मुश्रीफ साहेब, सगळे मिळून आम्ही त्याच्या संदर्भातली गोष्ट करू. कारण उद्या चहापानाचा कार्यक्रम आहे. उद्या मी आमच्या सगळ्या मंत्री महोदयांची मीटिंग सकाळी 10ला लावलेली आहे. साधारण सभागृहामध्ये उत्तर देत असताना, कारण आत्ताच खाती आली, परंतु आमचे 4 मंत्री सोडले, म्हणजे त्यातल्या त्यात आदिती तटकरे असेल किंवा अनिल भाईदास असतील किंवा संजय बनसोडे असतील, असे काही एकदम नवीन आहेत. बाकीचे तर सगळे आम्ही 6 जण तसे अनुभवीच आहोत. त्याच्यावर आम्हाला काही प्रश्नाची उत्तर देणं हे फार अवघड आहे. अशातला काही भाग नाही. दादा पवार साहेबांनंतर पण ब्रीफिंग घ्यावं लागतं, ते आम्ही घेऊ. दादा पवार साहेबांनंतर नाशिकमधून सगळ्यात जास्त पाठिंबा राष्ट्रवादीच्या नेत्यांचा, आमदारांचा आपल्याला मिळालेला आहे. त्याबद्दल मी सगळ्यांचा आभारी आहे. धन्यवाद. त्यांनी टाकलेला पाठिंबा, त्यांनी टाकलेला विश्वास, त्यांनी मनातनं अपेक्षा जी व्यक्त केलेली असेल त्याला पूर्णपणे पात्र राहण्याचा प्रयत्न, त्यांच्या अपेक्षेची पूर्तता करण्याचा प्रयत्न, त्यांनी टाकलेल्या विश्वासाला
कुठेही तडा जाऊन न देण्याचा प्रयत्न आम्ही सगळेजण करू. नाशिकला राष्ट्रवादीचा पालकमंत्री असावा अशा प्रकारची मागणी आमदारांची आहे. एखादा मोठा प्रकल्प आपल्या माध्यमातून आता नाशिकला मिळावा होईल ना. अरे बाबा, काल नुसती शपथ डिपार्टमेंटचं वाटप झालंय. आज एक इंडस्ट्रीची मीटिंग CM साहेबांनी लावलेली आहे. आम्ही करू ना, त्याच्याकरताच आम्ही सरकारमध्ये गेलेलो आहे. ह्या सगळ्या गोष्टी मार्गी लागाव्यात महाराष्ट्राच्या म्हणूनच सरकारमध्ये गेलेलो आहे. पालकमंत्री पद आपल्या त्या सगळ्याच गोष्टी ना. आत्ता पहिल्यांदा काल खाते वाटप झालं. 2-3-4 दिवस जाऊ द्या किंवा 5-6 दिवस जाऊ द्या, पालकमंत्र्यांच्याही संदर्भामध्ये आम्हाला बसावं लागेल, आम्हाला त्याच्याबद्दल चर्चा करावी लागेल. हे 3 पक्षाचं सरकार आहे. दादा नाशिकमध्ये अशी एक धारणा झाली आहे की नाशिकचे सगळे प्रकल्प पळवले जातात, नागपूरला जातात. आता तुम्ही आल्यामुळे किमान सुरळीत होईल का? हवाई वाहतूक तरी नाशिकची सुरळीत होईल का? या संदर्भामध्ये आम्ही नाईट लँडिंग बहुतेक ठिकाणी व्हावं ही आमची पहिल्यांदा त्याला पाठपुरावा आम्ही करतोय. नाशिकला तर आहेच. याबद्दल कुठं काय अडचणी असतील, आता पुरवणी मागण्यामध्ये देखील त्या कामाच्या करता काही निधी टाकलेला आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी मिळून. आता त्या संदर्भात कुठल्या अडचणी येणार नाही. आता आम्हीच त्या मंत्रिमंडळामध्ये आहोत, त्यामुळे चर्चा होत असताना असा भेदभाव करून चालणार नाही. सगळीकडं सारखा विकास झाला पाहिजे. आणि गुंतवणूक करणारा जर म्हणाला की मला ह्या भागात जायचं आहे, तर त्या पद्धतीनं त्याला वेगवेगळ्या सवलती पण देण्याचा प्रयत्न आम्ही करू. दादा, संजय राऊत यांनी आपल्याला अर्थ खातं मिळालं केलं, त्याबद्दल आभारी आहे. त्याचवेळी त्यांनी म्हटलं आहे की दिल्लीतून शिंदे गटाला सांगण्यात आलेलं होतं की जर अर्थ खातं तुम्हाला द्यायचं नसेल तर मुख्यमंत्रीपद तुम्हाला द्यावं आणि त्यांनी अर्थ खातं घ्यावं असा दावा. हे मला काही माहीत नाही. ह्या सगळ्या अफवा आहेत, ह्यांच्यावर काही विश्वास ठेवू नका. हे कारण नसताना चर्चा करून, कारण नसताना वातावरण खराब करण्याचा, गढूळ करण्याचा प्रयत्न होतोय. त्याच्यात तसोभर देखील सत्य नाही आहे. रस्त्यात खड्डे आहेत म्हणून तुम्ही ट्रेनने आलात असं राऊत म्हणतात. रस्त्यात खड्डे नाही. मी वंदे भारतने गेलो नव्हतो. मला सोलापूरला पण वंदे भारतने जायचं होतं. आम्ही असंच सगळे बसलो असताना काही जण म्हणले की चला 6:30ला निघती आणि 6:20ला निघती आणि 9पर्यंत पोचती. तर म्हणलं चला त्या ट्रेनने आपण जावं. शेवटी आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना सगळीकडचा अनुभव घेतला. लोकांनी सांगणं हे तर महत्त्वाचंच आहे, पण आपण स्वतः त्याचा अनुभव घेतला तर आम्हाला निर्णय घ्यायला आणखी सोपं जातं. म्हणून मी आलेलो आहे. मी बाकीचं काय, मी शो करणारा, जाहिरातबाजी करणारा, मी तर आजच पेपरला ते बघितलं की वेगवेगळ्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांची जाहिरात, बाहेरच्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची जाहिरात आपल्याकडे पानभर. मी म्हटलं या आपल्या जाहिराती बाहेरच्या राज्यात नाही ना, ते आता माहिती घ्यायला सांगितली. आपल्या राज्याची जाहिरात आपल्या राज्यापुरती पाहिजे, कारण महाराष्ट्राचं गोष्ट आहे. मी ते माहिती घेतोय. आता स्वागतासाठी होर्डिंग्स लागलेले आहेत. काल भुजबळ साहेबांच्या स्वागतासाठी पण लागले होते, पण तू याआधी पवार साहेबांचं फोटो दिसायचं होर्डिंगवर, आता तो दिसत नाहीये. मंत्र्यांच्या दालनामध्ये आहेत. पवार साहेब आमचं श्रद्धास्थान आहे, प्रेरणास्थान आहे. त्याबद्दल आपण काही काळजी करू नका. माझ्या स्वतःच्या चेंबरमध्ये पवार साहेबांचा फोटो आहे, त्याच्याबद्दल तुम्ही काही काळजी करू नका. पक्ष आणि चिन्हावर आता दावा तुम्ही काही काळजी करू नका. तुम्ही का काळजी करता? निवडणुकीच्या आधी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका किंवा कुठल्याही निवडणुका जिथं पक्षाचं चिन्ह आणि हे AB फॉर्म द्यावा लागतो, तोपर्यंत सगळ्या गोष्टी तुमच्या डोक्यात लख प्रकाश पडेल. भाजपवाले निवडणुका घ्यायला घाबरत होते अशी टीका आपण कायम करत होते. आता भाजपवाले निवडणुका घ्यायला घाबरते अशी टीका आपण कायम करायची. आता तुम्ही भाजप बरोबर गेले, आता तरी निवडणुका होत नाही. आता तो विषय मी काल विधिवन्याय खात्याला बोलवलं होतं. तो आहे सुप्रीम कोर्टामध्ये. तिथं OBC आणि काही संदर्भामध्ये तो मॅटर आहे. काही वेगवेगळे 4 ते 5 विषय सुप्रीम कोर्टामध्ये आहे. सुप्रीम कोर्टामध्ये ज्यावेळेस विषय असतो, एक झालंय महाराष्ट्राच्या निवडणूक आयोगाने याद्या करायला सांगितलेल्या आहेत. याद्या वगैरेचे म्हणजे माहिती वगैरे घेऊन याद्याची एकदा पूर्तता झाली, सुप्रीमचा निकाल आला की निवडणुका लागतील. समान नागरी कायद्याला तुमचा पुरस्कार तुम्ही समान नागरी कायद्याचा ड्राफ्ट आम्ही भुजबळ साहेबांनी सगळ्यांनी पाहिला की त्या संदर्भामध्ये मी माझी भूमिका, आम्ही सगळेच जण आमची भूमिका मांडू. परंतु ड्राफ्ट नाहीये आणि चर्चाच चालली. ड्राफ्ट एकदा येऊ दे ना. आणि इथनं पुढं काम करताना
या देशाचं संविधानाचा आदर करण्याकरता सेक्युलर किंवा बाकीच्या सगळ्या जाती धर्माला 18 पगड जाती 12 बलुतेदारांना पुढे घेऊन जात असताना कुठल्याही घटकावर अन्याय होणार नाही याबद्दलची आमची पहिल्यापासूनची भूमिका आहे. त्याच भूमिकेचं समर्थन करून आम्ही पुढं जाणार आहोत. ही गोष्ट आपण लक्षामध्ये घ्या. आणि आत्तापर्यंत 9 वर्षाचा कारभार मोदी साहेबांचा बघितला तर असं कुठं झालंय का की आमचं कुठल्या आता 370 कलम काढून टाकण्यात आलं. चांगली गोष्ट झाली, काढूनच टाकायला पाहिजे होतं. अशा ज्या काही वेगवेगळ्या प्रकारचे निर्णय झालेले आहेत. समान नागरिक कायद्याच्या बद्दलची चर्चा खूप होती, परंतु ड्राफ्ट आल्यानंतर मलाही तो ड्राफ्ट पाहायचा आहे. परंतु तो जर संपूर्ण देशाच्या भल्याचा असेल तर आपण त्या अँगलने विचार करू. त्याच्यामध्ये काही थोडंफार अडचण असेल तर चर्चा करून ती अडचण पण दूर करता येईल. शेवटी एवढ्या मोठ्या 140 कोटी 45 कोटी भारतासारख्या देशामध्ये लोकांचं प्रतिनिधित्व करत असताना इथं कुठल्याच घटकाला कुणालाच प्रमुखाला वंचित ठेवून चालणार नाही. ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. आगामी काळात आणखीन एक मंत्रिमंडळ विस्तार आहे. आपल्याला आणखी काही मंत्रिपद किंवा महामंडळ हा संपूर्ण अधिकार मुख्यमंत्र्यांचा असतो. त्याच्यामुळं मी काही त्याबद्दल सांगणार नाही. मुख्यमंत्री ठरवतील त्यावेळेस मंत्रिमंडळाचा विकास होईल. कारण जागा अजून जवळपास 14 खाली आहे. मागच्या वेळेस तुम्ही बोलले हा? धुळ्याच्या कार्यक्रमात राष्ट्रवादीचे झेंडे लागलेले नव्हते, मात्र आता ना अरे बाबा तिथं सगळीकडे लागलेले होते, एंट्रीला लागले नव्हते. माझं म्हणजे काय मत असतं स्पष्ट मी मांडत असतो. त्याच्यात मनातच ठेवलं तर कळणार कसं ह्याच्या मनात काय. आता समाधानी आहात का झेंडे बघायला? आता समाधानी आहे आणि तुमची तब्येत बघून पण समाधानी. ठीक आहे ना, बरोबर आहे ना. तुम्ही नवीन मीडियाचे काही लोक एकत्र आल्यावर पण जरा मन जुळायला वेळ लागतो. तसं हे अंगवळणी पडायला थोडे दिवस लागतील, परंतु पडेल, काय काळजी नाही. कारण मुख्यमंत्र्यांच्या बरोबर पण आम्ही 2.5 वर्ष एकत्र मंत्रिमंडळामध्ये काम केलेलं आहे. पहिल्याच कॅबिनेटला विचारा, पहिल्याच कॅबिनेटला भुजबळ साहेबांनी अनेक मान्यवरांनी तिथं भूमिका मांडली आणि त्याच्याकरता किती पैसा उभा करावा लागला तरी चालेल, आपण उभा करू. आणि पश्चिमेकडे जे जाणारं पाणी आहे ते आपण पूर्वेकडे आणण्याच्या करता, त्याशिवाय आपल्याला गोदावरी खोऱ्याला पर्याय नाही, त्याशिवाय जायकवाडीला पर्याय नाही, त्याशिवाय तुमच्या माझ्या नाशिक परिसरातल्या धरणांना पर्याय नाही. आणि अजूनही काही धरणं आपल्याला करायची, ते केलं तरच ती पुढची धरणं आपल्याला करता येतील, ज्या धरणाचा नाशिक शहराला पिण्याच्या पाण्याच्या करता उपयोग होणार आहे. मागे त्याच्याही बद्दलची चर्चा झाली होती. जिल्हा बँक वाचवण्यासाठी आर्थिक मदत करावी अशा प्रकारची मागणी वेगळ्या जिल्ह्यातली येते. नाशिकमधूनही ती मागणी आपल्याकडे आली हो का? त्याबद्दलची माहिती घेतली जाईल की बाबा कोणत्या कारणामुळे ती बँक अडचणीत आलेली आहे. शेवटी ते सगळं तपासून, आता सहकार खातं तर दिलीप वळसे पाटील सिनियर आहेत, त्यांना आम्ही सांगू की दिलीपराव जरा माहिती घ्या. कारण दिलीपराव ज्या बँकेचे डायरेक्टर आहे, पुणे जिल्हा बँक ती राज्यातली नंबर 1ची बँक आहे. सातारा जिल्हा नंबर 1 आहे, पण पुणे पण तेवढंच थोडीशी तोड आहे किंवा 2 नंबर असेल. आणि त्यांची स्वतःची शहरात सहकारी बँक अतिशय उत्तम आहे. त्यांचा भीमाशंकर सहकारी साखर कारखाना राज्यामध्ये पहिल्या 5 मध्ये दर देणारा कारखाना आहे. आणि त्याच्यावर त्यांना ह्या गोष्टीचे फार बारकाईने माहिती आहे. मी पण एक सहकारातनं पुढे आलेला कार्यकर्ता आहे. मला पहिल्यांदा सहकारामध्ये बँकेचं चेअरमन झालो, मग मी खासदार झालो. त्याच्यामुळं मलाही त्याच्यातली माहिती आहे. तर आम्ही त्याचा आढावा घेऊ. आम्ही MSC बँकेशी बोलू. MSC बँकेच्या ऑलरेडी अधिकाऱ्यांशी पदाधिकाऱ्यांशी मी सोलापूर जिल्हा बँक, नंतर बुलढाणा जिल्हा बँक, नंतर यवतमाळ जिल्हा बँक, ह्या 3 बँकांच्या बद्दलचं बोललेलो आहे. त्याच्याबद्दल मी बैठक लावीन. आणि शेवटी सगळं झाल्यावर आम्ही CM DCMशी चर्चा करून पुढं कसं, कारण ही सर्वसामान्य सगळ्यात जास्त पीक कर्ज देणारी तुमच्या माझ्या राज्यातली कुठली बँक होती तर ती नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक होती. त्याच्यामुळं आपल्याला काही बाबतीमध्ये कठोर निर्णय घेऊन ह्याच्यामध्ये झालेल्या चुका दुरुस्त करून काही
भूमिका घ्यावीच लागणार. देवेंद्र फडणवीस यांनी एका कार्यक्रमात परवा असं म्हटलं की शिवसेना शिंदे गटाची झालेली युती ही इमोशनल युती आहे, मात्र राष्ट्रवादी सोबत झालेली युती ही राजकीय पॉलिटिकल युती आहे आणि पुढच्या 10 वर्षात कदाचित त्यांच्यासोबत सुद्धा इमोशनल आमचे काही बॉन्डिंग होतील. या वाक्याकडे तुम्ही कसं बघताय? या वाक्याकडे त्यांनी जसं सांगितलं तसं मी बघतो. दादा शेतकऱ्यांना, खास करून आदिवासी शेतकऱ्यांना युरिया बरोबर जे आहे ते अन्न खतं केल्याची सक्ती केली जाते. त्यांच्याकडे आदिवासी शेतकऱ्यांकडे पैसे नाही आहेत, मात्र त्यांना तुम्ही हे खत घ्या, नाहीतर तुम्हाला आम्ही त्या संदर्भामध्ये मी स्वतः नरहरी झिरवाळ, नितीन पवार ह्या सगळ्यांशी चर्चा करीन आणि नक्की काय प्रॉब्लेम आहे, वेळ पडली तर डॉक्टर गावित आणि संबंधित अधिकाऱ्यांना बोलून आम्ही काम करत असताना तिथं कुठल्या घटकावर बळजबरी होता कामा नये, अन्याय होता कामा नये, या प्रकारची काळजी निश्चितपणे घेतली जाईल. तू नोंद घे यांनी केलेल्या उल्लेखाचा. मला सोमवारी त्याच्याबद्दलची माहिती पाहिजे. ते म्हणतात की आदिवासी शेतकरी वर्गाला कंपल्सरी ती, आणि नितीन पण इथं आहे कुठंतरी, तेच मी सांगतो ना साहेब, घेतो नोंद घेतो. चला आता बाद झालं. आज आमदार आपल्या स्वागताला आले होते त्या ठिकाणी, मात्र शरद पवार गटांकडनं त्यांना आता नोटीस पाठवण्यात आलेली आहे, बैठकीला ते उपस्थित राहिले नाही म्हणून. त्यामध्ये आपण काही काळजी करू नका. सगळ्यांच्या आमदारकी राहतील, सगळं व्यवस्थित त्या ठिकाणी सरकार चालेल आणि राज्याचा विकास होण्याच्या दृष्टिकोनातनं आम्ही सगळेजण प्रयत्नशील राहू. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देखील बळकट करण्याच्या करता आम्ही सगळेजण जीवापाड मेहनत करू, जीवापाड कष्ट घेऊ आणि तोही पक्ष सर्व दूरपर्यंत नेण्याचं काम करू. राष्ट्रवादीचे काँग्रेसचे कार्यकर्ते स्वागताला होते, त्या ठिकाणी काँग्रेसचे देखील आमदार आपल्या स्वागताला आलेले होते. काय तो म्हणायला काँग्रेसचा आहे, ते राष्ट्रवादीचाच आहे. तो जिल्हा परिषदेचा सदस्य होता की नाही. आता त्यांचे सगळं बसणं उठणं सगळ्यांकडे आम्ही एकत्रच काम करत होतो ना, एकत्रच 1 वर्ष म्हणजे काय ह्या निर्णय घेईपर्यंत एकत्र काम करत होतो. त्याच्यामुळे आम्ही काही एकमेकाचे बांध रेटले नाहीत किंवा एकमेकाला मारामाऱ्या केलेल्या नाहीत. तर आला त्याचं स्वागत आहे. शेवटी आम्ही काय आता भुजबळ साहेब काय एकट्या राष्ट्रवादीचे मंत्री नाहीत, महाराष्ट्राचे अन्न नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण मंत्री आहेत. मी महाराष्ट्राचा अर्थ आणि नियोजन मंत्री आहे. त्याच्यामुळं ते प्रत्येक जण आपलं आपलं लोकप्रतिनिधी काम करत असतात, त्यांचा रिस्पेक्ट केला पाहिजे, ही तर आपली परंपरा. काँग्रेस आघाडी पण येण्याचं म्हणते कुणी, काँग्रेसमध्ये काही आमदार. मला काही माहिती नाही, मला काही माहिती नाही त्याबद्दल. तो प्रश्न त्यांचा अंतर्गत आहे, ते त्यांना विचार. दादा, आपण सहकार आणि जिल्हा बँकेविषयी बोलत होतात. नाशिकच्या जिल्हा बँकेसंदर्भात गेल्या काही दिवसापासून आंदोलनं चालू आहेत. आज शासन अब्दारी कार्यक्रम असताना देखील काही शेतकरी संघटना आंदोलनाच्या पवित्र्यामध्ये आहेत. त्यांच्याशी बोललं जाईल, त्यांना सांगितलं जाईल आणि मार्ग काढला जाईल. ह्याच्यामध्ये आंदोलन केलं तरी मार्ग काढायचं हेच सरकारच्या हातात असतं ना. मी कुठं म्हणतो मार्ग आम्ही काढणार नाही, मार्ग काढायचा असेल. दादा, एक महत्त्वाचा प्रश्न शेतकऱ्यांचा, टमाटे 1 रुपया 1.5 रुपया होतो त्यावेळेस फेकून द्यावा लागतो. आता त्याला चांगला भाव मिळतोय, नाफेड मध्ये इंटरफेअर करून ते भाव कमी करण्याचा प्रयत्न करतो, त्याची खरेदी करणं. ऐका ना, ही बातमी आली उद्याच्याला नाफेडनी खरेदी करायचं. उद्या ह्यांनी टोमॅटो पिकवले, नाफेडला द्यायचे का व्यापाऱ्याला द्यायचे ह्यांचा शेतकऱ्याचा अधिकार आहे. ते काय असं म्हणणार नाही शेतकऱ्याला नाही नाफेडलाच दे, दुसरीकडे विकून देणार नाही, असं कसं झालं. आमच्या शेतकऱ्याला, बळीराजाला जिथं 2 पैसे जास्त भाव मिळेल तिथं विकण्याचा अधिकार आहे. त्याच्यामुळं तुम्ही कारण म्हणजे तुम्हाला वेगळी माहिती असेल तरी देखील मी त्याच्या खोलामध्ये जाईल, माहिती घेईल. अशी पूर्वी असायचं, भुजबळ साहेबांना आठवत असेल, तुम्हालाही आठवत असेल, पूर्वी लेवी असायची. आमच्या शेतकऱ्यांनी ज्वारी पिकवली, गहू पिकवला, बाजरी पिकवली तर त्याला इतक्याला इतकी लेवी द्यावी लागायची, ती नंतर काढून टाकली. आता शेतकऱ्यांना कुठली लेवी नाही. हा एक प्रकारची बळजबरी आहे. हे कसं आम्ही खपून घेऊ. कुठंही असं जर कुणी केलं आणि शेतकऱ्यांनी सांगितलं इथं आम्हाला बळजबरी करतात, तर आम्ही शासन म्हणून त्यांच्या पाठीशी उभं राहू ना. आम्ही शेतकऱ्यांचं प्रतिनिधित्व करायला तिथं गेलेलो आहे, सर्व घटकाचं प्रतिनिधित्व करायला गेलेलो आहे. आणि तुम्ही 9 लोकांचे ज्यावेळेस आमची नावं बघितले तर आम्ही सगळ्यांना ओबीसीना प्रतिनिधित्व केलं, एसटीला दिलं, एनटीला दिलंय, एससीला दिलंय, मायनॉरिटीला दिलंय, सगळ्या घटकाला प्रतिनिधित्व, महिलेला दिलंय, तेच मायनॉरिटी अल्पसंख्याक. आमची व्हिडिओ बातमी आवडल्यास लाईक, शेअर आणि समांतर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.